नमस्कार, बेळगावच्या कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत। मी कीर्ती। आता पाहूयाच्या सविस्तर बातम्या। बेळगाव शहरात 40 वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्ध जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आली। शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी शासकीय रुग्णवाहिका 108 या क्रमांकाला फोन करून बोलावून घेतले। या जखमी व्यक्तीस अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अद्याप या व्यक्तीचे नाव व पत्ता समजू शकला नाही। या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही। खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन विजय कामत यांनी खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांच्या विरोधात खानापूर पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे। पण ही तक्रार खोटी असल्याची माहिती अरविंद पाटील यांनी दिली आहे। भूविकास बँकेच्या निवडणुकीत विजय कामत यांचा पराभव झाल्याने त्यांनी निराश होऊन आमदारांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केलेली आहे। विजय कामत हे पराभव, मग जनतेने दिलेला हा निर्णय आपण खुल्या मनानं इस्तिफाचा मानायला पाहिजे। परंतु असं असताना संतुलन बिघडल्यासारखं लोकप्रतिनिधीला यांना त्यांना काय वाटतं अशा तऱ्हेची पद्धत किंवा अशा तऱ्हेची वर्तणूक विजय कामत यांच्याकडून झाली। तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमदारांनी त्यांना समजावायचा प्रयत्न केला, पण ते मनावर न घेता आरवाचे कशाही शिव्या द्यायच्या आणि मग हे आपलं वैयक्तिक संतुलन बिघडल्यामुळे वाढलेल्या वर्तणूक ही पक्षी लेवलवर नेण्यासाठी BJPचे जे काही जिथले पदाधिकारी खानापूरचे त्या यांना हाताशी धरून त्यांनी म्हणजे पक्षीय रंगाला देण्याचा जो प्रयत्न केलेला चुकीला होता। खानापूर तालुका म्हणजे अत्यंत शांतता पूर्ण वागणारा तालुका आहे। कुठलाही पक्ष असो कुठलाही हे असो त्या सगळ्यांचा आदर खानापूर तालुका करतो, पण अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द मात्र खानापूर तालुक्यात आहे। आणि असं असताना यांनी जाणून बुजून हा जो म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि त्यांच्या प्रतिनिधींना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत पडू नये आणि याची सखोल चौकशी व्हावी या उद्देशाने या होत्या आतापर्यंतच्या बातम्या। बेळगावातील बातम्यांसाठी पाहत रहा कुमुदा टीव्ही। नमस्कार।